आज फ्रेंडशिप डे आहे। राजकीय वर्तुळात आपण नेहमीच अनेक मतभेद पाहिलेत, पण मतभेद असूनही अनेक नेत्यांनी त्यांची त्या पलीकडे जाऊन मैत्री जपली आहे। फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने पाहूयात राजकीय वर्तुळातील मित्रांच्या काही खास जोड्या। असं म्हणतात, राजकारणात कोणी कायमचा मित्र नसतो आणि कायमचा शत्रूही, पण काही नाती अशी असतात जी सत्तेच्या समीकरणांपेक्षाही मोठी ठरतात। सभागृहात एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करणारे हेच नेते कॅमेऱ्याच्या बाहेर मात्र जीवाभावाचे मित्र असतात। काही जण तर आधी मित्र होते, नंतर ते राजकारणात आल्याची उदाहरणंही आहेत। चला तर मग आज मैत्री दिनानिमित्त पाहूयात महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणातील मैत्रीच्या टॉप जोड्या। बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे राजकीय विचार वेगळे, पण मैत्री मात्र अतूट होती। महाराष्ट्राच्या राजकारणातील हे दोन दिग्गज अनेकदा मातोश्रीवर तासनतास गप्पा मारताना दिसायचे। विरोध होता पण वैर नव्हतं। देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन। राजकारणात फडणवीसांचे सर्वात विश्वासू सहकारी म्हणजे गिरीश महाजन। संकट मोचक अशी ओळख असलेल्या महाजनांवर फडणवीसांचा विशेष विश्वास असल्याचं अनेकदा दिसून आले। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पहाटेच्या शपथविधीपासून ते आजच्या सत्ता समीकरणांपर्यंत या दोघांची राजकीय केमिस्ट्री कायम चर्चेत राहिली। कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून सुरुवात झाली, पण आज त्यांचं ट्युनिंगही तितकाच चर्चेचा विषय आहे। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत। शिवसेनेच्या राजकारणातील ही सर्वात चर्चेची जोडी। पक्ष असो, सामना असो किंवा महाविकास आघाडीची जुळवाजुळव, संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे कायमचे विश्वासू साथीदार राहिले आहेत। उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील। राजकारणापूर्वीची मैत्री, दादरच्या बालमोहन विद्यालयात सुरू झालेली दोस्ती आजही कायम आहे। सत्ता बदलली, समीकरणं बदलली, पण मैत्री नाही। शरद पवार आणि नितीन गडकरी। देशाच्या राजकारणातील दोन मोठे चेहरे, पक्ष वेगळे, विचार वेगळे, पण एकमेकांबद्दलचा आदर आणि मैत्री कायम। दोघेही अनेकदा एकमेकांचं खुल्या मंचावर कौतुक करताना दिसतात। विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे। राजकीय विरोधक पण वैयक्तिक आयुष्यात घट्ट मित्र। सभागृहात संघर्ष, बाहेर मैत्री, या दोघांनी ती परंपरा जपली। गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन। प्रमोद महाजन हे रणनीतीचे शिल्पकार होते, तर गोपीनाथ मुंडे हे जनतेच्या मनात घर करणारे लोकनेते होते। या दोघांच्या मैत्रीने महाराष्ट्रात भाजपच्या विस्ताराला मोठी चालना मिळाली आणि त्यांची जोडी आजही राजकीय इतिहासात आदराने स्मरणात ठेवली जाते। सुप्रिया सुळे आणि कनी मोळी। राजकारणात मैत्रिणींची ही एक खास जोडी। संसदेत शेजारी बसणाऱ्या सुप्रिया सुळे आणि द्रमुकच्या कनी मोळी यांची मैत्री पक्षांच्या सीमाही ओलांडते। नरेंद्र मोदी आणि अमित शहा। देशाच्या राजकारणातील सर्वात चर्चेची जोडी। राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून सुरू झालेली ओळख गुजरातच्या राजकारणातून दिल्लीपर्यंत पोहोचली। आजही मोदी आणि शहा यांना भारतीय राजकारणातील जय वीरू अशी उपमा दिली जाते। राजकारणात समीकरणं बदलतात, आघाड्या बदलतात, सत्ताही बदलते, पण काही मैत्री अशी असते जी कोणत्याही राजकीय रंगापेक्षा मोठी ठरते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।